नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका ब्लॉगमध्ये. तर आज आहे आपल्या ब्लॉगचा दुसरा दिवस, कारण की आपण एक चॅलेंज घेतलं आहे की 90 दिवस रेग्युलर ब्लॉग करणे. त्यामुळे आता आपण रोज ब्लॉग करणार आहे. तर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपण असेच नवीन नवीन ब्लॉग टाकत राहत वावरातले इथे. तर आता आपण ब्लॉग कॅमेरा पुढं काही जास्त बोलत नाही तर आपण आजपासून आता रोज ब्लॉग करणार आहे. रोज संध्याकाळी ब्लॉग आहे 7 वाजता. तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. तर भेटू आपण थोड्या टायमात. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे आपल्या कोट्यावर, म्हणजे आपल्या वावरात. तर वावरात आल्यानंतर आपण पहिले म्हशी सोडली आणि पाणी पाजायला घेतले. हे बघा, आपल्या इकडं कबूतर आहे. कबूतर सध्या 2-3च आहे. कबूतर इकडं आता एक म्हैस पाणी पाजली आणि बाकीचे राहिले. इकडं आपल्या बाईला येणे लहान गाय. ती गाय पाणी झाल्यानंतर आपण जी पहिली म्हैस पाणी पाजली ती बांधली. नंतर हे बघा, ही दुसरी पण घेतली पाणी पाजून, कारण की तर गाई आता आपल्या डाळिंबाला औषध सोडण्यात आली. बघा तुम्ही, गाडीद्वारे सोडण्यात आली औषध. जी वरची लहान डाळिंब आहे त्यांना सोडण्यात आली. आणि हे आपल्या पंपानं नळी लावली, या नळीने सोडण्यात आली औषध. हे वरच्या वावरामध्ये इथे औषध सोडण्यात आले होते. हे बघा, हे आपला औषध आणि इकडच्या साईडला आपला कोटा आणि वरच्या साईडला हे मोठं डाळिंब जे याच्या वरच्या वावरात ते लहान आहे. आणि हे समोरचे संत्रे ते की सध्या मोठाले आहे, चांगले येले, चांगले खायसारखे. तर तुम्ही पाहू शकता इथे बघा संत्रे आणि इकडच्या साईडला डाळिंब आहे. संत्रा येले. इकडं आपण कांदे लावले आणि इकडच्या साईडला डाळिंब आहे. त्याला आता 1-2 महिन्यात डाळिंब लागेल. याला संत्र लागेल. तुम्ही पाहू शकता इकडं संत्र आहे. आता आपण चाललोय आपल्या पेरूच्या वावरात. वरच्या साईडला पेरू लावले तिथं, आणि त्या पेरू आणि टरबूज पण आहे आणि सोबत आहे. हे बघा, इकडे आपले खालचे मोठा डाळिंब, इकडे पेरू. हे बघा पेरू. आणि एवढ्या वावरामध्ये हे जे मधामधातले झाड आहे त्यामध्ये आपण टरबूज लावलेले, आणि इकडच्या साईडला लहान डाळिंब आहे आणि इकडच्या साईडला आपण जांब लावलेले. हे बघा, इथे जांबाची उरेल रोप जी की आपण याच्यात लावली, तर उरेल याच्यात ठेवली. इथे आपला पहिला कोटा होता, आता आपण तिकडे खाली नेलेला आहे. ते बघा तिकडं. आणि इकडं आता हे सध्या पाणी सोडेल, याच्यात औषध सोडणं चालली आहे डाळिंबाचे. ते जे आपण टरबूज लावले त्याला औषध टाकणं झाली ड्रिचिंगद्वारे. तर भेटू आपण थोड्या टायमाने. तर मित्रांनो, आता चाललोय आपण खाली कोटावर. तर आपल्याला म्हशीचं पप्पा दूध काढतील, आपल्याला कोटार टाकणं लागेल. तेवढं कोटार टाकून मग आपल्याला घरी. तर तुम्ही ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा, तुम्हाला दिसेनच. तर आपण आता
भेटू कोटावर गेलो तिथं की आलो आपण आपल्या औषधाजवळ तिथं की आपल्याला ते अर्ध झाले की बंद करणे जे आता सध्या ते अर्ध वरच्या वावरामध्ये सोडणे आणि जे अर्ध औषध येते ह्या डाळिंबाला सोडणे जे मोठा डाळिंब यांना अर्ध सोडणे जे मित्रांनो आता आपलं वरच्या जे डाळिंबातलं जे औषध आहे अर्ध ते सोडणं झालेलं आहे तर अर्ध आहे सध्या आता मोटर बंद केली जे अर्ध आहे ते आता याच्यात सोडायचं थोडं भेटू आपण थोड्या टायमानं जे वर्ष आहे ते आता झालंय तर नळी जी खाली लावून लागेल अर्ध सोडले आता अर्ध याला अर्ध वरच्याला. तर मित्रांनो आता आपण आलोय आपल्या कुटार टाकासाठी दूध गीत काढणं झालं आता आपल्याला टाकायचं आहे कुटार. हे बघा पहिलं त्याला पहिल्या म्हशीला टाकून हे जे एक पहिलं डाल आहे ते पहिल्या म्हशीला त्याला टाकून इथे टाकू पण देत नव्हत्या म्हशीला मग त्याला आपलं पहिला एक डाल त्याला टाकून आणि नंतर एका म्हशीत झाल्यानंतर तेवढंच तिन्ही पण म्हशीला त्याला टाकून डाल कुटार आणि त्यावर दान द्यायला टाकून आणि जे कुटार गिटार टाकून झाल्यास नंतर मित्रांनो आपली तिकडच्या साईडच्या बंद म्हशी चालत्या घ्यायची पहिले त्यांना पण दिलं कुटार टाकून जी एक बारकी गाय राहिली होती आपली तिला राहिलं होतं टाकायचं गायला राहिलं तिला टाकून कुटार गिटार झालं टाकणं मग आपलं ते बारक्या गायला राहिलं होतं तेवढं द्यायला टाकून ते आणि जे आपले कबूतर होते त्यांचा पिंजरा लावून घेतला म्हणजे आपल्याला घरी जायचं होतं ते पिंजरा घेतला लावून आणि नंतर आपण ज्या कोंबड्या होत्या त्या पण घेतल्या कोंडून आणि आपल्या कोट्याला केला बाय बाय. बघा आपला संपूर्ण कोटा एवढा कोट्याला केला बाय बाय आणि आता आम्ही धकलो घरी. तर भेटू तुम्हाला अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तर आजच्यासाठी एवढंच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. बाय बाय.